की आपण घेतलेला आहे गवती चहा, ही लसूण बघा, ही शेंगा आणि ही कारलं आणि ही द्राक्षे, ही सगळं बाजार आपल्याला आता घेऊन चाललेलो आहे आपण. कोंबड्या तिकडे टाकले किल्ले त्यातून किल्ले निघायला लागले. छोटे पिल्ले आहेत. कोंबडी पालन मी केलंय साथी साथ जोडधंदा. मग ही तुम्ही आता शेळ्याची तुमच्याच आहेत का म्हणजे आणलाय विकत असं? नाही नाही तसं नाही. एवढ्या शेळ्या केलाय? जरा बरं आहे. हां, उसापेक्षा चांगला आहे ना? हां, 3,000 हां, म्हणजे किलोला 3 रुपये. हां, हे सर 8, 9, 10 रुपयानं जरी गेले हां, तरी पण परवडते. किलोला. आपल्यापासून घेऊन जाताना किलोनं घेऊन जाते ना, आणि विकताना डझनवर विकते. ही एक वेगळा आहे या केळीच्या ह्याच्यात. आणि जर असलं म्हणजे ना, हां, आणि लावताना लागण करताना हां, 30-32 रुपये दर होता. एक रोपाचा? किलोचा म्हणजे केळीचा? म्हणजे सर सांगताय की एक 10 रुपये 12 रुपये भेटला तर परवडतंय आपल्याला? 10 रुपये जरी मिळाला तरी आपल्याला परवडण्यासारखं आहे. हां हां हां. पण कष्ट आहे सर याच्यातले. पूर्ण वेळ देत आहे तुम्ही याला म्हणल्यानंतर ही काय सोपं आहे का एवढं? हां, इकडे 2.5-3 लाख. हां हां, एकदम पुढं नाही. 2-3 वर्ष सेंद्रिय शेतीवर पूर्ण सेंद्रिय शेती. कारण हे जे आपण खातोय ना, हां विष आहे. हां 90% तरी विष आहे. हे असं थोडंफार सेंद्रिय आहे. हां जे आपण खतं टाकतो, हां, कमीत कमी औषधं खतं वापरून आपलं ध्येय. हां, या खाण्याला काही अर्थ नाही. म्हणजे ते 100% विषच आहे. म्हणजे आपलं नेक्स्ट उद्देश आहे की एकदम ऑर्गॅनिक शेती करायची. ऑर्गॅनिक 100% ऑर्गॅनिक शेती करायचं. हां आणि काही आवड नाही. हां, विषमुक्त शेती करून सगळ्याला चांगल्या पद्धतीचं अन्न पुरवठा करणे हे आपलं उद्देश आहे. नक्कीच तुम्ही याच्यात यशस्वी व्हाल, कारण एवढं कष्ट तुम्ही आता आपण केळीला सुद्धा कमीत कमी रासायनिक खतांचा वापर करतोय. जास्तीत जास्त शेणखत, कोंबडी खत याचा वापर करत आहे. ही 6 महिन्याची बाग आहे. बघा किती टवटवी बुंदी सुद्धा एकदम मजबूत झाले. 6 महिने असं वाटतच नाही ती. तुमचा ही 20-25 वर्षाचा जे अभ्यास आहे, कष्ट आहे, ते यातून ही शेती फुललेली आहे. 20-25 वर्षाचा जे आता आपण बोलताना विषय झाला, तर हे 20-25 वर्षाचा अभ्यासातून आणि कष्टातून ही शेती फुललेली. म्हणजे शेती करणं एवढं सोपं नाही, पण केलं तर काय अशक्य काहीच नाही. अनुभवातून खूप बऱ्याचशा गोष्टी साध्य होतात. कष्टाला पर्याय नाही. बाहेर दुसऱ्याची नोकरी करण्यापेक्षा किंवा बाहेर 8 तास राबण्यापेक्षा आपल्या शेतात जरी 8 तास राबलं कंटिन्यू, जसं आपण दुसऱ्याला वेळ देतो तोच वेळ शेतात दिला तर सोनं पिकतं. अक्षरशः सोनं पिकतं शेतात. तेवढा वेळ जर दिला तर जॉबला जितका वेळ प्रामाणिकपणे देतोय आपण, तेवढा शेतात दिला तर. बघा मित्रांनो, किती मोठी गोष्ट आहे. बघा तुम्ही म्हणताय शेती आपल्याला साथ देत नाही किंवा निसर्ग आपल्याला साथ देत नाही, परंतु अशक्य काहीच नाही. अशक्य काहीच नाही. सगळं शेती होणार नाही. उतरायला लागणार. एवढा पूर्ण सकाळी आल्यापासून संध्याकाळी घरी झोपायला जाते तोपर्यंत ही असा आहे पोशाख. आणि ह्याच्यासोबत जोडधंदा बी केलाय त्यांनी. काय काय केलंय आपण आता पुढे बघणार आहे. कोंबड्या आहेत, शेळी आहे, शेळी पालन, कोंबडी पालन, सगळ्या घरगुती पालेभाज्या आपल्या घरापुरत्या कुटुंबापुरत्या. बघा हे कसलं नियोजन केलंय यांनी. हा कोंबडी कट टाकलेला आहे, आपण टाकून घ्यायचा आहे थोड्या दिवसात. बागेसाठी, आपल्या केळीच्या बागेसाठी आणलंय ना. खूपच छान, भारी वाटलं येऊन. आणि खूप मोठा आणि चांगला सल्ला तुम्ही शेतकऱ्यांना दिलाय. याच्यातून नक्कीच शेतकऱ्यांना फायदा होईल. आणि असेच तरुण मुलं जे आहेत आता शेती करायला येणारे, म्हणजे जे जॉब नाहीत किंवा मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन 10-15 हजारावर नोकरी करतात, तर त्यांच्यासाठी ही उत्तम उदाहरण आहे. म्हणजे जॉब आपण न करता येऊन जर शेती केली, प्रामाणिक कष्ट केलं, तर नक्कीच त्यात आपल्याला यश येणार आहे. बघा मित्रांनो, ही कसली आहे. हा बुंदा सध्या 30 इंचाचा बुंदा झालेला आहे. 6 महिन्याची केळी आहे. बघा मित्रांनो, आणि हे फक्त उत्पन्न वाढणं चालू आहे. ही उत्पन्न म्हणजे ही झाल्यानंतर ही उत्पन्न चालू आहे परत. म्हणजे नेक्स्ट जनरेशन अजून याच्यात चालू आहे. हां, ती पण बघा पुढची गोष्ट. बघा अशी आहे बाग आपली. बघा खूप छान आणि कष्ट केले. उंची बघू शकतो आपण झाडाची. बघा 6 महिन्याच्या मानानं
बघा इथून दाखवतो तुम्हाला. हिरवा बघा काळोखी बघू शकतो पानाची. लष्टर पण बऱ्या प्रमाणात आहे. लष्टर टिकून आहे. केळीवरती लष्टर खूप महत्वाचे असते. लष्टर पण आहे केळीला सध्या भरपूर. हे बघा बघू शकतो आपण. उंच गेलेले आहे 13 ते 14 फुटाच्या वरती गेली केळी सध्या. ही बघा 22-23 पानावर आहे सध्या. 22-23 पान. बघा मित्रांनो खाली बघा तुम्ही, ऊन कुठं दिसते का बघा तुम्हाला. पूर्ण एकदम सावली बागेत. हे लसूण काढलेला आहे सध्या. हा हे आता इथं आहे पण काढलेला पण तुम्हाला पुढे दाखवतो मी. घरगुती मोहरी पण आहे आपल्याकडे. बघा घरगुती मोहरी बऱ्याच प्रमाणात काही ठिकाणी आहे. हा ही शिल्लक इथं असलेली आहे. आणि कारले बघा इथं कारल्याची वेल. हे घरी खाण्यापुरतं. हा ही घरी खाण्यापुरतं असं आपली बाग आहे. म्हणजे प्रत्येक शेतीतल्या प्रत्येक जागेचा वापर केलाय पुरेपूर. काही न मारता फक्त असंच निसर्गाच्या याच्यावर आलेली आहेत ही सगळं. मित्रांनो ही आहे दोडक्याची वेल. बघा बघू शकता ही बागेतच आहे आपल्या. बघा इथं छोटे छोटे दोडके आलेले आहेत. बघा शेवटी इथं ऊस सुद्धा लावला. त्यांना आवड किती आहे बघा, खाण्यासाठी म्हणून ऊस ठेवला आहे शेवटी इथं. झाडं बघा या आंब्याची झाडं. आपलं काय आहे अंजीर. अंजीरचं बी आहे. अंजीरचं पण आहे. आणि तिथे एक राहिला आपला ड्रॅगन फ्रूट पण आहे त्या कोपऱ्यात. तिथे हा अजून लावायचं भरपूर इथं. आणि इकडे पेरू पण आलेले आहे बघा मित्रांनो. पेरू पण लागलेले आहेत सगळे. बघा किती छोटे झाड आहेत आणि हिंदा पेरू बघा. हे पण मोठं आहे झाड. त्याला चिक्कू पण लागले बघा छोटे छोटे ना. बघा मित्रांनो बघा बाग म्हणजे एकदम सर्व फळं मिळतील तुम्हाला इथं. हा इथं यांचं नियोजन आहे की ह्या जागेत पूर्ण फळांचे झाड सगळे पूर्ण. हा म्हणजे आपल्याला घरी खाण्यासाठी जी एक एक दोन दोन असू दे पण फळांचे झाडं पूर्ण. बघा ही जागा जी ओपन पेज दिसते ना इथं आपल्याला लावणार आहे. बघा कांदा सुद्धा आहे बघा इथे. बघा कांदा काढून झाला आता सध्या. हो बघा हे अंजिराचं झाड आहे. इथं पण एक इथे काय घेवडा घेवडा बघा ही. आणि बघा मी तुम्हाला दाखवणार होतो ना, सांगणार होतो बघा हीच ती कोंबडी पालन. बघा बघा छोटे छोटे पिल्ले आणि पूर्ण विकत आणून नाही, इथं स्वतः कोंबडी बसवून तयार केलेली पिल्ले आहेत बघा. हे लिंबू बघा इथं म्हणजे 12 महिने लिंबू राहतात. 12 महिने लिंबू बघा बघा ही कशी 12 महिने लिंबू राहतात म्हणजे लिंबूच्या झाडाला. आणि आपण इथं बघूया ही मोहरी. ही तीळ तुम्ही बघू शकता. तिळाची कशी झाडं आहेत बघा. तीळ इथं बघा. टोमॅटो ती वेली आहे इथं बघा. ही वेल. हे आपल्या शेतातल्या गव्हापासून तयार केलेल्या खुरड्या. खुरड्या बघा. आज नवीन एक बघता आला आपल्याला इथं आल्यामुळं. ही फार्म हाऊस आहे यांचं इथं. पूर्ण इथं राहतात त्यांनी 24 तास आणि सगळ्या गोष्टी अशा चालू आहेत इथं. मित्रांनो ही आहे गवती चहा. कधी पिला असला तर तुम्ही कमेंट नक्की करा कसं लागतंय चहा तुम्हाला गवती चहा टाकल्यानंतर. बघा ही लिंबू आणि ही गवती चहा आपण घेणार आहोत आपल्या घरी सुद्धा लावण्यासाठी गवती चहा. बघा आपण ही घेणार आहोत आपल्या घरी लावण्यासाठी. हे अशा प्रकारे बिगर बियाचा. आणि ही छोटे आहेत आता, मोठी होणारी भरपूर. हां ही छोटे आहेत आता. बघा मित्रांनो ही लसूण जे आपण तिथं बघितलं ना ती ही काढून ठेवलेला लसूण यांचा बघा. हां एक गहू निघालेला. आणि ही आता ही वरती इथं ठेवणार ही लावून. वर्षभर ह्या लसूणला काही सुद्धा होणार नाही. घरगुती लसूण.